नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत वॉयलेट या स्टुडिओमध्ये. आता आमचं हे सध्याचं स्क्रिप्टिंग चाललं आहे. ही पोरगी बसली आणि माझ्या बाजूला बसले आहेत उमेश कोळी आणि हे सुबोध आहे इथे बाजूला, गौतम आणि हे डी बी सटपाट. तर बघूया आपण आता कशा प्रकारे आपलं हे गाणं होतं. ही पोरगी फसली आणि जाता जाता सांग सखे तुझं नाव. आता गेलो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही ऑन द वे आहोत. आता चाललो आहे आम्ही श्रीवर्धनमध्ये. तुम्ही बघू शकता रोड कसा आहे. आमचे पायलट इथे बसले. हे बघा आमचे पायलट इथे बसले. पायलट हे आमचे संतोषजी आहेत. हो पायलट. दादा हो पायलट. आणि मी स्वतः इथे. बघू शकता किती खड्डे आहेत रस्त्याला. रस्त्याला जाम खड्डे आहेत, जाम खड्डे. आता वाजले आहेत दीड वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलो आहोत माणगावमध्ये. एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो चहा प्यायला. टायमिंग झालेला आहे. टाइम झालेला किती वाजता? 1:28 झालेले आहेत आणि आता आम्हाला म्हणजे भूक लागली होती म्हणून हा सुबोध याला हाफ फ्राय खायचा होता आणि ते दादा गेले पाव आणायला. पाव आणायला गेले. पाव आणला. दादा कुठले पाव होते आपल्याकडे? तर या दादा होतात कडक पाव बरोबर ऑमलेट खाऊन. सुबोध दादा काय बोलले? प्लॅन कॅन्सल. आता याला सुबोध दादा काय बोलले? बस बस तिन्ही बस. एक नंबर कडक चहा खूप छान आहे यांची इथे. माणगाव पासून 2 किलोमीटर आलात तर हे दुकान चालू असतं. या सगळ्यांनी चहा प्यायला. आता फायनली आम्ही आता आलो आहोत श्रीवर्धनमध्ये आणि वाजले 3 आणि आम्हाला घ्यायला आलेत आमचे राकेश मांजरेकर. इकडचे आमचे लाईन प्रोड्युसर आहेत ते राकेश मांजरेकर आणि सुबोध आहे. सुबोध आम्हाला घेऊन आला गाडी चालवत एवढा वेळ. आणि आपला संतोष कुठे गेला? संतोष आहे आणि हा गौतम पाठीमागे. 3 वाजले. हे मोबाईल आहे. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 9. आता आम्ही थोड्या वेळात लोकेशनच्या इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता. ही नारळीची झाडं, समुद्र मस्त आहे. हे आहे श्रीवर्धन. चला मित्रांनो, तर आता जाऊ आपण लोकेशन बघायला. आता आम्ही निघालो सांगून येत आहे सुबोध काय गॉगल दिलं आणि आपले संतोष यांच्यामुळे लेट झाला. संतोष यादव त्याच्या काय पोटामध्ये काय झालं काय माहीत नाही. आता आपण फायनली जाऊया लोकेशन बघायला. चला आता फायनल आम्ही आता आलो आहोत राकेश दादांच्या घरी आणि राकेश दादा काही कामामध्ये. आणि पाठीमागे बघू शकता ही बुलेट तुम्हाला परवाच्या सीनमध्ये श्रद्धा ही बुलेट 10 वर्षापूर्वी आम्ही इथेच एक सीन केला होता माझ्या मागे पाठीवर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही केळीची झाड आहेत पाठीमागे. केळीची आहेत आणि केळीची बाग आहे आणि ह्याला हे बोल तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही सगळी केळीची बाग आहे. राकेशजींची वाडी बघू शकता. राकेशजींची वाडी.
खूप असं छान असं इथे लोकेशन आहे. मस्त वाटतं ना. हा याचे शब्द अटकले पाठीमागे. म्हणजे एवढं बघून त्याला असं सुचत नाही की काय बोलावं. हा हा आलो 2 मिनिट चाय का नाश्ता पण घेऊन जा थांब आणि त्यांना पण मित्रांनो 10 वर्षापूर्वी ह्याच जागेमध्ये आम्ही एक गाणं केलं होतं. असा आहे कोकण माझा. इकडेच हे शूट केलं होतं मी. ह्याच केळीच्या मनातनं एक शॉट आहे की मी चालतो ते होतं. 10 वर्षांनी मी इथे पुन्हा शूटसाठी आलोय आणि तुम्ही बघू शकता समोर. तुम्ही आता व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त बघा तुम्ही. हा सगळा समोर व्ह्यू सारस बाग नाही. ही सुरूची झाड आहे. हा ही लावलेली आहे. हा बघू शकता समुद्र किनारा नाही पडत. छानपैकी अशा माझ्या मागे हा सगळा दिसतो समुद्र किनारा. मीन्स करतोय पाठीमागे की अभी भी चान्स है आने के लिए श्रीवर्धन गाव आहे करके. तर काय बोलायचं सगळं ह्याच्यामुळे लेट झालं संतोषमुळे. काय त्याला बोलतोय रात्री झोप 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 तरी पण ऐकत नाही. काय ते बिग बॉस हिंदी बिग बॉस बघत बसला होता. तर काय बोलायचं याला सकाळी 7 आणि या जागेचे मालक दस्तूर खुद्द राकेशजी मांजरेकर आहेत. काय आता बघूया यांच्या भरोश्यावर झालं. बघूया पुढे काय होते. म्हणजे आमच्या प्रोडक्शन मध्ये शक्तिमान आहेत ते राकेश मांजरेकर. मग त्यांच्याकडे मला वाटतं ना एक असा ना जादूचा दिवा आहे वाटतं. कुठली गोष्ट सांगितली ना ते नाही कधी बोलणारच नाही. हा चलो करेंगे असं त्यांचं. जे काय आता लोकेशन आहेत हे बघा. हे हौशी कलाकार हे असे असं हौशी कलाकार. थांबा मी पण येतो ब्लॉगमध्ये. मी पण येतो. काय बोलणार म्हणजे आमच्या कोकणात एक म्हण आहे की दुसऱ्याच्या वरातीत आपलो गणपती काढलो. म्हणजे ब्लॉग माझा आणि हा ब्लॉगिंग करणार हा असं. चला बाय भेटूया पुढे. आम्ही आलो आहोत राकेश घरी आणि राकेश सरांचा एक असं छोटासा म्युझिक क्लिअर तुम्हाला दाखवतो. एकदम छोटासा खूप छोटा आहे. खूप मोठा आहे. खूप छोटा आहे. राकेश आहे. तर आता बघूया आता काही थोडंसं पोटाचं बघूया आणि मग आता नाश्ता चहा आम्ही घेतो. कॅमेरामध्ये टाकणार का कॅमेरामध्ये चहा उचलतो काय बोलणार आता का पलटी जातं. म्हणजे ना बोलतो ना आदिशक्ती करा. नमस्कार स्कूटीमधून ते पाठवून ही गाडी येते आमची संतोष. पाठीमागे असं फायनली आपण जाऊया जे आपलं लग्नाचं सीन वगैरे संकेत कडी लावलेला का कडी बघूया आपण पुढे कसं काय. संकेत पाठकरांकडे जातोय आता आपण. ते पाठीमागून गाडीत नाही येतात आणि मी चाललो आहे राखीची. हेच घर आहे ना इथे राहायला पाठीमागे गाडी लावायची. संकेत इथे का बंगलायचा गाडी म्हणून लावून आपण बंगला तिकडे आहे. संकेतला भेटायचं. हा त्याला इथं गाडी फक्त इथे लावायची. आपण आपण त्याला चालू भेटली का ते गाडी इथे लावा. थांबा तिथे थांबायला तिथंच थांबा. आलो आहोत नितीनजींकडे. इथे आम्ही राहिलो होतो. राहिलो होतो. नितीन दाखवू त्याला दिसला पाहिजे. काय बोलताय 10 वर्षानंतर आमची भेट झाली. 10 वर्षांनी
त्यांची केस हा मी आता आपल्या बाजूला आलाय आपल्या बाजूला आलाय तू आपल्या गाव माझा बघ, छान बघ. हिरो हा बघा येतोय समोरून शान काय आला शान काय शान काय बोलतोस अरे एक शब्दात सांगायचा तर तो नुसता गोल गोल सागर फिरवतोय. सागर भाटकर याच्याकडे आणि पाठीमागे तुम्ही हे लोकेशन बघू शकता. आता थोड्या वेळात आता काहीतरी सागर आमच्यासाठी नाश्ता घेऊन येतोय तर बघूया. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत सागर भाटकर याच्याकडे आणि पाठीमागे तुम्ही हे लोकेशन बघू शकता. आता थोड्या वेळात आता काहीतरी सागर आमच्यासाठी नाश्ता घेऊन येतोय तर बघूया आता काय घेऊन येतोय ते. आम्ही असे बसलो आहोत. हे बघा सुबोध आहे, संतोष फोनवर आहे आणि हा गौतम आता आलेला आहे. दादांनी आम्हाला नाश्ता आता दिला आणि आता हा नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. चहा घेणार तुम्ही? चालेल. आता चहा आणि नाश्ता करूया. मला करपलेलं दे. हॅलो, यांना करपलेला हवाय. बघा करपलेला अंडी खातो. करप अंड्यामुळे अशी बॉडी होते बघा. हॅलो हॅलो, तर हे माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग. कच्चे अंडे खातो. त्याला बोललेलं छान असतं नको पण तरी पण आता ब्रेड आणा. नमस्कार, आता वाजले आहेत 6. माझ्यासोबत आहे शान, राकेशजी आहेत राजेश भाटकर आणि आता आपण जाऊया. जाता जाता सांग सके तुझं नाव कर. या गाण्याची रिहर्सल झालं. श्रीवर्धनमधलीच मुलं इथे आलेली आहेत तर आपण बघूयात. रिहर्सल झाले माझ्या मागे. त्या गाण्याची रिहर्सल झालं. जाता जाता सांगा सके तुझं नाव. बघूया, भेटूया बघूया पुढे. आता उद्या काय होतं ते आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, आज आहे आमचा दुसरा दिवस. इथे आलो आहोत आणि हे बघा हे काय चाललंय बघ. हे काय चाललंय बघ. सर्कस वाला नाही येतो ॲक्च्युली, आलाय काम करायला. त्याचं काम बघायला हा बघा. हा फक्त त्याला हेच येतं, बाकी काय नाही. हे आणि योग. आता आम्ही आलो आहोत हे परमिशनसाठी आलो आणि माझ्यासोबत आलो आहे संतोष आहे. आता बघूया. आता मी ते लेटर टाईप करून माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. हे नगर परिषदचं ऑफिस आहे पाठीमागे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर शूट करत आहात तर एक म्हणजे एक लेटर द्या आम्हाला. नगर परिषद आणि पोलीस स्टेशन त्यांना आम्ही ठिकाणी गोखले कॉलेज त्याच्या परमिशनसाठी आम्ही आलेलो आहे. बघूया आता पुढे कसं काय. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 11 वाजता आणि आम्ही आता आलो आहोत श्रीवर्धनमध्ये. मित्रांनो आता वाजले लाईट बंद कर श्रीवर्धनमध्ये आणि माझ्या रेडी आहे का रंजन, लाईट बंद कर. पाठीमागे आहेत आणि इथे सगळं हा लग्नाचा माहोल. अरे तसं नको फिरू. माहोल. राकेश पालेकर हे सगळे इथे बसलेले आहेत मंडळी. I'm ready. पाठीमागे तन्मय सगळ्यांच्या पाया पडतो आता बसून. लाईट मारते, थांब ना पाठी.
मित्रांनो आता आम्ही आलो आहोत श्रीवर्धनमध्ये. ते बघू शकता चाललंय scene. काय करीस ना चला 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 प्रीती इथे बघ काय कर. आणि आम्ही भेलवाले आहे बघा, आमचे भेलवाले सुबोध दादा. कैसा दिया भेल? 20 रुपया नाही मागताय. आज सस्ता दिया फिर भी नहीं मांगता है. हाँ नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे पुन्हा एकदा श्रीवर्धनमध्ये. ही पोगी फसली त्या गाण्याचं शूट चाललेलं आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता रंजन शर्मा आणि जो टेक ओके झालेला आहे त्याच्याबद्दल हे टेक बघतायत ही लोक. तन्मय आणि आमचे इथे बघू शकता सगळं. नमस्कार मित्रांनो, ही पोरगी फसलीचा माझ्या पाठीमागे बघू शकता. आता हा गिफ्ट देतानाचा सीन चालला आहे. त्याच्यामध्ये आहे श्रद्धा, प्रीती आणि तन्मय. पाठीमागे बघू शकता हे चाललं आहे आता व्हिडिओ काढ. हा आमचा म्हणजे जो सुबोध आहे तो चढला आहे. तो मला असं बोलला होता की एकही पताका मी तुटू देणार नाही. आता बघूया, आपण मोजूया किती पताके तुटत आहेत ना ते आता आपण बघूया. पाठीमागे बघा. उमेश दादा हा अँगल घेऊ का? वरून जाईल गाडी. सुबोध बाय कर, बाय कर सुबोध, बाय कर. फास्ट. आता आम्ही आलो आहोत श्रीवर्धनमध्ये आणि आता वाजले आहेत 7:30 आणि आता इथे होळीचा हा जो सेट आम्ही लावत आहोत. आणि माझ्यासोबत आता आहे लक्स लक्स साबण लक्स लक्स नाव आहे याचं. तर आम्ही पण इथे 3 दिवस झाले आंघोळ केली नाही. लक्स पाहिजे काय रे? बघा हा चोळू यायला लक्सला. हा बघा हा आहे लक्स. काय नाव तुझं? लक्स. काय नाव आहे? नाव आहे कोणतं? हा लक्स. काय दुसरं काय नाव? नाव काय? नक्स नक्स नाव आहे याचं. नमस्कार मित्रांनो, आता इथे होळीचं सीन शूट होतं. होळीचं सीन शूट अजून मित्रांनो, आज खूप मला आनंदाची गोष्ट अशी आहे की आमचे रंजन सर कोरियोग्राफर होते, ते आज आर्टिस्ट झाले. हेलो, मैं आज पहली बार बाइक चलाया. मुझे चलाना आता है बचपन से, चलाया आज. हीरोइन को बिठा के घुमा के निकल लिया. नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे श्रीवर्धन दांडा आणि माझ्यासोबत ते पाटील राकेश आंदेकर आहेत. आणि हे आम्ही आता टोपल्या घेतलेल्या आहेत. आणि हे आम्ही आता घेतलेले याच्यामध्ये लिंबू भेळचं सामान आहे. आणि हे सुद्धा बघा भेळचं सामान आहे. आणि ह्या टोपल्या ज्या आहेत ना
त्या टोपल्या आपल्याला ह्या काकांनी दिलेल्या हा. हे बघा, ह्यांनी आपल्याला टोपल्या दिलेल्या आहेत त्यांच्या टोपल्या. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे श्रीवर्धन दांड्यामध्ये आणि आताच आम्ही पोलीस स्टेशनचं हे सगळं परमिशन घेतलेलं आहे. हे भेलचं सामान घेतलेलं आहे आणि ह्या टोपल्या आणि ह्या टोपल्या आपल्याला दिल्या आहेत ह्या काकांनी. हां, आता बघूया आता आपण पुढे कसं काय होतं ते. या टोपल्या घेऊन डायरेक्ट आपण भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. नमस्कार मित्रांनो, मी आता चाललोय रूमवर. अंदाज आहे आता. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे परत रूमवर आणि माझ्यासोबत आता आहे, हा बघा पाठवून येतोय प्रितेश आणि हा वल्ल्यांत आपला गौतम. हे वल्ल्यांचा प्रॉब्लेम असा झालाय. काय झालं गौतमचं? वल्ल्याचं काय झालं? हे वल्ले छोटे आहेत हम्म. आणि कसे आपल्याला कलरिंग ओढले पाहिजे होते, अच्छा. तर हे फक्त प्लेन पडतात आहे. त्यामुळे आपण आता ह्याला वल्ल्यांसाठी फ्रेम कट करणार आहे सेम आणि ह्याला चिपकवणार आहे आणि त्याला कलर करणार आहे. हम्म. तर हे वल्ले नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे श्रीवर्धनमध्ये आणि आजचा आमचा 4था दिवस आहे श्रीवर्धनमध्ये. आणि काय आता बघूया आता पुढे काय होतं. सगळेजण आता आलेले आहेत, म्हणजे पूर्ण ऑलमोस्ट सगळी आमची टीम आलेली आहे. आता पाहूया. आणि आमचे नेहमीप्रमाणे नेहमी आम्ही स्टुडिओमध्ये किंवा असे रंजनजींच्या स्टुडिओमध्ये भेटतो. हे आमचे उमेश कोहली रिपेअर करून देतात असं. नमस्कार मित्रांनो, फायनली आता आम्ही आलो आहोत श्रीवर्धनमध्ये आणि हा आमचा 4था दिवस आहे. आणि 4था दिवस आता तुम्ही मागे बघू शकता. पाठीमागे दादूच बसलेले. दादूच आहे का? पाठीमागे दादूच बसले. नमस्कार. नमस्कार. थँक्यू दादूच. आणि हे मेकअपचं चाललं आहे इथे सगळं. आणि थोड्यात आपण चौपाटीमध्ये जाऊयात आणि बघूयात काय सगळे आहेत इथे पाठीमध्ये बघू शकतो. सगळं काही आहे. आणि हे आपले एक मिनिट पापलेटवाला फ्रेम काका इथे आहेत. आता माझ्यासोबत आहेत पापलेटवाला फ्रेम. पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझ्या मनानं भरली सकवरी. अगं पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझ्या मनानं भरली सकवरी. यो मित्रांनो, मी आता आहे श्रीवर्धनला आणि आमचं गाणं ही पोरगी फसली. पाठीमागे तुम्ही बघू शकता दादू तिथे पाठीमागे आहेत आणि त्याच्याबरोबर पाठीमागे हे जे डान्सर आहेत पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि हा माझ्या मागे आहे समुद्र किनारा. आणि तसंच ही पोरगी फसली या गाण्याचं आणि पाठीमागे बघू शकता ही रिहर्सल चालू आहे. आणि पाठीमागे आहे तन्मय पाटेकर आहे. कॅमेरन साऊंड. केली अशी तू जादूगरी, मी भुललो तुझ्यावरी. कॅमेरा ऊपर कट. ओपन हो दे या नाही हो दे, शॅडो पाण्याची पडणारच आहे.